नमस्कार. परवा एक लेख लिहिला होता, तो तुमच्यासमोर सादर करतोय. लेखाचं नाव आहे खिडकी. अचानक पाऊस सुरू झाला. पावसाची झड आत येण्याची शक्यता होती. म्हणून उठून खिडकी लावणार तेवढ्यात माझे मन, थांब रे, नको लावू खिडकी. मी कोण बोलतंय याचा शोध घेत, कोण आहे? अरे वा, मलाही विसरलास आता. बघ जरा तुझ्या आत डोकावून, मी तुझेच मन. मला वाटलं तसं, पण हल्ली माझ्याशी संवाद कमी झाला आहे, म्हणून नाही लक्षात आलं. मला माहिती आहे तू आता स्वतःशी कमी बोलतोस, म्हणूनच म्हटलं खिडकी उघडी ठेव. येऊ देत तुषार अंगावर. अरे मातीचा सुगंध बघ किती छान येतोय. निसर्गाशी तोडलेला संबंध अनुभवून बघ. माणूस हल्ली स्वतःबरोबर निसर्गालाही विसरत चालला आहे. निदान खिडकी उघडी ठेवून अंगावर येणाऱ्या पाण्या आणि वाऱ्याबरोबर स्वतःला भेटशील. थोडा वेळ निवांत होशील. खरं आहे, मी मलाच विसरत चाललो आहे. मला मातीचा सुगंध पण येत नाही आहे. भौतिक सुखासाठी धावपळ करताना माझ्या मनात खोल नक्की काय आहे, मला नक्की काय मिळवायचं आहे, हेच विसरलो आहे. भोगविलासी झालो आहे का मी? हे कुठेतरी थांबायला हवं. पण तुझ्यामुळेच माझा घोळ होतो आहे का? मनाची भाषा हृदयापर्यंत पोचतच नाही. म्हणूनच म्हटलं खिडकी उघडी ठेव. मन म्हणून तुझ्यासमोर येण्याचं माझं प्रयोजनच तुला तुझी ओळख करून देणं हे आहे. ही खिडकी एक निमित्त. खरं तर मनाची कवाडं खोल, मुक्त हो. तू का आलास, कुठे जाणार ह्याचा विचार कर. सुरुवातीला त्रास होईल, जड जाईल, पण नंतर सवयीने जमेल. मन म्हणजे पर्यायाने तू शांत होशील. जगण्याचा खरा अर्थ तुला कळेल आणि तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार होशील. स्वतःनेच स्वतःला योग्य मार्गावर आणणे हे मना आज तू मला शिकवलेस. निराशेचे मळब नाहीसं झालं. आजपर्यंत चाचपडत होतो. खिडकी हे रूपक देऊन मला योग्य मार्ग दाखवलास. तरी पण अजूनही थोडा भ्रम होतोय. तो कसा दूर होईल? अरे तू आणि मी वेगळे नाहीतच. आणखीन एक गंमत सांगू? आपण एकरूप झालो की तुला सगळंच आपलं वाटतील. एकरूप होण्याचं मनात तरी आण. ते झाले की तुझ्यात आपोआप आपसूक नम्रपणा येईल. छोट्या छोट्या गोष्टीत तुला आनंद दिसू लागेल. तुझ्याबरोबर वावरणाऱ्या सर्वांना ती अनुभूती येईल. त्यांचासुद्धा तू दिशादर्शक होशील. एकदा मनाने ठरवलं ना की जगात काहीही अशक्य नाही. पटलं मला. तुझे धन्यवाद कसे मानू तेच कळत नाही आहे. स्वतःचे धन्यवाद मानतात का? ऐक ना, छान गारवा आला आहे. वातावरण पण मस्त झालं आहे. छानशी गरमागरम कॉफी प्यावीशी वाटते आहे. करशील ना? नक्की. आपल्या दोघांचं मनोमिलन होतं आहे. मनाची भाषा अंतर्मनात हृदयापर्यंत झिरपते आहे. मी माझ्यात रंगलो, मी माझ्यात रंगलो, मी माझ्यात गुंतलो. स्वतःला शोधता शोधता मीच ब्रह्म झालो. स्वतःला शोधता शोधता मीच ब्रह्म झालो. धन्यवाद. कसा वाटला लेख? नक्की ऐका, कमेंट करा, लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.